हाय फ्रेंड्स, तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं चविष्ट खमंग असं मिरचीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहे। एकदम मस्त झटपट साध्या सोप्या पद्धतीने एकदम छान असं मिरचीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहे। छान झालेलं आहे, एकदम चविष्ट आणि एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जेवढ्या मिरच्याचं लोणचं बनवायचं आहे तेवढ्या तुम्ही मिरच्या घ्या। ह्या मी स्वच्छ धुवून घेते आणि छान ह्या स्वच्छ कपड्यावर पुसून एकदम पाणी सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचं लोणचं जास्त दिवस टिकतं। इथे मी कपड्यावर छान पुसून घेते आणि छान पाणी याच्यातलं सगळं पुसून घ्यायचं या पद्धतीने। इथे बघा, मिरच्या मी पूर्ण अशा सुकवून घेतलेल्या आहेत, पूर्ण पाणी सुकलेलं आहे। आता ह्या आपल्याला कट करायच्या आहेत। याचं देठ कापायचं आणि मधून कट करून घ्यायच्या। या पद्धतीने मी थोड्याशा याचं देठ काढून घेते आणि मी मधून कट करून घेते। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता। मी या पद्धतीने कट करून घेते, तुम्हाला दाखवते। छान एकदम टेस्टी असं मिरचीचं लोणचं लागतं बघा। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। मी ते सगळ्या मिरच्या या पद्धतीने कट करून घेते। इथे बघू शकताय, सगळ्या मिरच्या मी कट करून एका बाउलमध्ये ठेवायच्या आहेत। थोड्याशा कट केलेल्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत, सगळ्या याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। इथे बघा, 1 ते 1.5 चमचा होईल एवढं मी मीठ घालते। तुमच्या मिरच्या असतील त्या अंदाजाने तुम्ही मीठ घाला। इथे बघा, 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि इथे 1 लिंबू घेतलेला आहे मी कट करून। तो सगळा आपल्याला लिंबू यामध्ये घालून घ्यायचा आहे। पूर्ण लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा, म्हणजे मिरचीचं लोणचं मस्त लागतं बघा चवीला। इथे लिंबू घातलेला आहे सगळा मी। आता यासाठी आपण वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा इथे मेथी दाणे, 2 चमचे इथे मोहरी घेतलेली आहे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने घेतलेले आहेत। थोडंसं भाजून घ्यायचं छान असं, म्हणजे छान चव लागते आपल्या लोणच्याला। छान असं 2-3 मिनटं भाजून घ्यायचं या पद्धतीने। थोडंसं भाजून झालं की यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य घ्या। इथे यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून चांगलं मी हे भाजून घेतलेलं आहे। मी काढलेलं आहे, ते थंड करून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये इथे अर्धा ते पाऊण ग्लास मी छोट्या वाटीने तेल घेतलेलं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल घ्या। आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे हिंग घालून घेते आणि इथे 1 चमचा हळद घालून मी छान असं त्याला तेलामध्ये चांगलं परतून घेतलेला आहे। आम्ही गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। आता हा मसाला आपला थंड झालेला थोडासा जाडसर वाटून घ्यायचा। याच्यापेक्षा तुम्ही जाडसर वाटला तरी पण चालतो। मी हा मसाला थंड झालेला वाटून घेतलेला आहे आणि दुसरीकडे आपलं तेल पण थंड झालेलं आहे। आता ते थंड झाल्याच्या नंतर यामध्ये घालायचं बघा, मी 1 चमचा हळद पण घातलेली आहे। आता हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं। पूर्ण सगळी आपल्याला हिंग यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे बघू शकताय, सगळं तेल मी घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। मस्त असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। एकदम छान असं, एकदम टेस्टी, आणि हे 8 दिवसानंतर छान असं मुरतं आणि छान टेस्टी लागतं बघा। हे मी काचेच्या बरणीमध्ये काढून घेते। या पद्धतीने तुम्ही बरणीमध्ये काढून घ्यायचं बघा। या पद्धतीने मी काढून घेते आणि छान असं बघा, एकदम मस्त टेस्ट लागते छान असं। नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघा। मस्त असं बघा लोणचं आपलं झालेलं आहे। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।